नाशिक जिल्ह्यातील लासलगाव जवळील सैंगऋषी वृद्ध आश्रम येथे गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे। या आश्रमात सुमारे 35 वृद्ध नागरिक वास्तव्यास असून गेल्या काही दिवसांपासून गॅस पुरवठा बंद असल्याने कर्मचाऱ्यांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय। चुलीच्या धुरामुळे आधीच आजारांनी त्रस्त असलेल्या वृद्धांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आश्रम व्यवस्थापनाकडून करण्यात येते। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी। बघूया। आमच्या आश्रमात गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे आमचे आई बाबा आम्हाला चुलीवर स्वयंपाक करून घालतात। त्यामुळे त्यांना उन्हाळ्यामुळे त्यांना खूप त्रास होतो। त्यामुळे सरकारला एवढीच विनंती करते की गॅस सिलेंडर पुरवण्याचे काम त्यांनी करावे। आम्ही सगळेजण सैंगऋषी अनाथ वृद्धाश्रमात राहतो, पण आम्हाला सध्या गॅस टंचाईमुळे जेवणाचे आमचे खूप हाल होत आहेत। आम्हाला गॅस पुरवठा शासनाने त्वरित करावे आणि तो सुद्धा जास्त पद्धतीने, कारण ते पती पत्नी खूप त्रासून गेलेले चुलीवर स्वयंपाक करून। त्यांच्या डोळ्यांना त्यांच्या शरीराला सगळ्याला त्रास होतोय। तर शासनाने दखल घ्यावी आमच्या वृद्धांकरता तरी। आम्ही नाही आम्हाला अन्न पुरवठा मिळाला तर आम्ही उपासमारीने मरून जाऊ। सध्या गॅस कनेक्शन उपलब्ध होत नसल्याने सैंगऋषी आश्रम येथील जे वृद्ध आहेत त्यांचे जेवणाची मोठ्या प्रमाणामध्ये परवड होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। तरी आपल्यासोबत सैंगऋषीचे संचालक आहेत। आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी नवनाथ जाराड, सैंगऋषी अनाथ वृद्धाश्रम लौकी। मी गेले 13 वर्षापासून गरीब गरजू निराधार लोकांची आल्यापासून अंत्यविधीपर्यंत सर्व सेवा शुश्रूषा मोफत करत असतो, शासनाचं कुठलंही अनुदान नसताना। परंतु गेल्या काही दिवसापासून युद्धजन्य परिस्थितीमुळं गॅस पुरवठा वेळेवर होत नाही आणि त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे। परंतु उन्हाचा खूप कहर आणि त्यात चुलीजवळची उष्णता आणि धूर यामुळे डोळ्यांना खूप त्रास होतोय आणि या गरीब गरजू लोकांना जर गॅस पुरवठा सुरळीत नाही झाला तर त्यांचा जेवणाचा प्रॉब्लेम येणार आहे आणि त्यांना वेळेवर जेवण नाही मिळालं तर त्यांच्या जन्ममरणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। तरी मी शासनाला विनंती करतोय की आमच्या आश्रमासाठी गॅस कनेक्शनची अत्यंत गरज आहे आणि गॅस पुरवठा करून द्यावा ही मी शासनाला हात जोडून विनंती करतोय। कॅमेरामन स्वप्नील सर, रवींद्र जाधव, सुदर्शन न्यूज, लासलगाव।